नमस्कार मित्रांनो, साखरपुड्यातसुद्धा धीर कुमार सगळी कामे धावपळीने करत होता, स्वतःची मान खाली घालून. नक्की याला माझ्याशी लग्न करायचे आहे की नाही, याचा आता प्रतिभाला प्रश्न पडलेला होता. तशी ती इतर मुलीप्रमाणे होती आणि तिनेसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काही स्वप्न पाहिलेली होती. नवऱ्याने आपल्याला राणीसारखी वागणूक द्यावी, असं प्रत्येक मुलीचं स्वप्नच असतं. पण इकडे तर सारं राहिलं दूर. नवरा मुलगा साधं बोलत पण नव्हता. पण तरीसुद्धा प्रतिभाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मग म्हणावं तसा आपला साखरपुडा पार पडला. प्रतिभा ही खूपच हौशी होती. प्रतिभाला असं वाटत होतं, आपल्या लग्न कार्यामध्ये आपण काहीतरी वेगळं करावं. पण आता सुरुवातसुद्धा खूपच शांततेमध्ये झाली होती. तिने बाहेर प्रियकर किंवा लव्ह मॅरेज करायचं तर दूर, तिने आपल्या नवऱ्यामध्येच प्रियकर शोधला होता. आता अखेर साखरपुडा पार पडला. आता प्रतिभा सासरचे स्वप्न रंगवायला लागली होती. पण अचानक असं काही झालं. लग्नाला अवघे 10 ते 5 दिवस बाकी होते. पण मुलाकडच्या लोकांनी हे लग्न मोडलं. मुलाकडच्या घरच्यांनी त्यांना पत्र पाठवलं, हे लग्न आम्ही मोडत आहोत. तुम्हाला दुसरा मुलगा आमच्यापेक्षाही चांगला मिळेल. आता कुमारने प्रतिभाला फोन लावला आणि म्हणाला, माझ्या आईचा या लग्नाला नकार आहे. मी तुला आता कसं सांगू. प्रतिभासुद्धा आता कुमारला म्हणाली, जर आईला हे लग्न मान्य नसेल तर काहीच हरकत नाही. आता प्रतिभाच्या मनात खूपच मोठं संकट आलतं. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.